पन्हाळगडावरील इंटरप्रिटेशन सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण। आमदार विनय कोरे यांची माहिती। पन्हाळगडावरील इंटरप्रिटेशन सेंटरचे भव्य लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते गुरुवारी संपन्न होणार आहे। या इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये 13Dच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पन्हाळगडाच्या रणसंग्रामाचा इतिहास लघुपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे, अशी माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या सेक्टरमध्ये 13D तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोंडाजी फरसत यांनी केवळ 60 मावळ्यांच्या मदतीने आदिलशाहकडून पन्हाळगड जिंकल्याचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 मार्च 1673 रोजी पन्हाळगडावरील सोमेश्वर महादेव मंदिरात केलेल्या यक्ष चाप्यांच्या फुलाचा अभिषेकासारख्या ऐतिहासिक घटनांचे चित्रण असणार आहे। पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट युद्धाचे रोमांचक क्षण 13Dच्या आधुनिक तंत्रज्ञानाने जिवंत करणार आहेत। या लोकार्पण सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज, खासदार दर्शल माने, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड आणि आमदार जयंत आसगावकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 4 दिवसीय पन्हाळगड महोत्सवाचं उद्घाटन देखील आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते झालं। या पत्रकार परिषदेत प्रांत अधिकारी समीर शिंगटे, मुख्य अधिकारी चेतन कुमार माळे, तहसीलदार माधवी शिंदे जाधव, शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण, गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी रामचंद्र काशीद, पन्हाळा। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।